तासगाव बायपाससाठी भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध. माजी खासदार संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. तासगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील विटा तासगाव म्हैसाळ या टप्प्यातील तासगाव शहरालगतच्या बायपास रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचे राजपत्र गॅझेट अखेर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला तासगाव बायपासचा प्रश्न आता मार्गी लागणार असून शहरातील तीव्र वाहतूक कोंडीतून नागरिकांची कायमची सुटका होण्याच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार विटा तासगाव म्हैसाळ या राष्ट्रीय महामार्गावरील 65 किलोमीटर लांबीच्या बायपास रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन करणे आणि या प्रकल्पासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे यासाठी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश आले असून केंद्र सरकारकडून भूसंपादनाबाबतचे अधिकृत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. 11 गावांतील 49 हेक्टर जमिनीचे होणार संपादन. प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रातील सूचनेनुसार बायपास रस्त्याच्या निर्मितीसाठी तासगाव तालुक्यातील एकूण 11 गावांमधील सुमारे 49 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे. बाधित समाविष्ट होणारी गावे आळते, लिंब, विसापूर, शिरगाव, बोरगाव, ढवळी, वंजारवाडी, पानमळेवाडी, वासुंबे, कवठे एकंद, तासगाव. वाहतूक कोंडीतून सुटका आणि विकासाला गती. तासगाव शहरातून जाणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. या बायपास रस्त्यामुळे अवजड आणि थेट जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळवली जाईल. यामुळे तासगाव शहरातील अपघातांचे प्रमाण कमी होईल. प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. परिसरातील व्यापारी व वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल. राजपत्र प्रसिद्ध झाल्यामुळे भूसंपादनाच्या पुढील प्रत्यक्ष कारवाईला आता वेग मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील विटा तासगाव म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या बायपास करिता भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे तासगाव बायपासचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला असून शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे आणि महत्वाची गोष्ट शहर आणि शहरातून जाणाऱ्या सगळ्या वाहन मालकांसाठी किंवा शहरातल्या लोकांसाठी अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे. तेव्हा या कामामध्ये गडकरी साहेबांनी जो रस्ता आपण मंजूर करून घेतला तो तासगाव शहरालगतच्या बायपाससाठी सुद्धा आपण त्यावेळी करून घेतलेलं होतं. त्यामुळे या कामाच्या बाबतीमध्ये सगळा प्रश्न सुटलेला आहे. कुठलीही अडचण राहिलेली नाही हा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो आहे.